घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या 2 ते 3 साहित्यामध्ये चॉकलेट न वापरता आज आपण चॉकलेट मोदक बनवणार आहोत. आपल्या लाडक्या छोट्याशा गणुल्यासाठी म्हणजेच गणपती बाप्पासाठी. गणपती बाप्पाही खुश हे मोदक खाऊन आणि आपल्या घरातली छोटीशी लहान मुलंसुद्धा खुश. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये. अशाच घरगुती साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आणि दुकानपेक्षाही भारी रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघूया काय करायचं. 1 कप दूध घेतलेलं आहे, पॅनमध्ये घालून 3 चमचे साखर घालून मीडियम गॅसवरती साखर विरघळेपर्यंत दूध गरम करून घ्यायचं आहे. ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलेलं होतं त्याच कपाने इथे 1.5 कप दूध पावडर मोजून घेतलेली आहे. दूध पावडर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. ही दूध पावडर मी एव्हरीडेची वापरलेली आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडची वापरू शकता. त्यानंतर याच्यामध्ये 1 कप काजूची पेस्ट तयार केली होती, ती पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुधामध्ये साखर विरघळल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. इथे बघू शकता ज्यावेळी आपण दूध पावडर आणि काजूची पेस्ट याच्यामध्ये मिक्स करतो त्यावेळी आपला गॅस बंद आहे. व्यवस्थित थोडं थोडं करून आपल्याला पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. एकदम स्मूथ अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत. ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोको पावडर ॲड करणार आहोत. कोको पावडर तर आपल्या सगळ्यांच्या घरी असते. सुरुवातीला मी इथे 2 चमचे कोको पावडर ॲड करून घेतलेली आहे. कोको पावडर वापरताना चांगल्या ब्रँडची वापरायची आहे, म्हणजे जेणेकरून तो कडवट लागणार नाही. आणि त्यानंतर मला थोडीशी कोको पावडर, म्हणजे जो आपला चॉकलेटी कलर आहे तो कमी वाटतो, म्हणून पुन्हा याच्यामध्ये 1 चमचा कोको पावडर ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. कोको पावडर मिक्स करून झाल्यानंतर मात्र आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती हे सगळं मिश्रण आपल्याला आटवून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती हे सगळं मिश्रण आपल्याला 8 ते 10 मिनटं एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनटं हे मिश्रण हलवताना एक काळजी घ्यायची की हे मिश्रण खाली करपता कामा नये, नाहीतर आपले जे चॉकलेट मोदक आहेत ना त्याची टेस्ट बिघडते. हवं तर तुम्ही गॅसची फ्लेम जी आहे तो लो टू मीडियम करत हे मिश्रण तयार करून घेऊ शकता. जसं आपण हे मिश्रण मीडियम गॅसवरती हलवत जाऊ तसं ह्याच्यामध्ये घट्टसरपणा येऊ लागतो. इथे बघू शकता या कन्सिस्टन्सीचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे या जे मिश्रण आहे त्याला थिकनेस खूप छान येतो आणि चकाकीसुद्धा. बघू शकता जे साईडचं मिश्रण लागतं थोडंसं आपल्या पॅनला तेही काढून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं 1-2 मिनटं परतल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये मी 1 चमचा तूप ॲड करून घेणार आहोत. जेवढं तुम्ही तूप ॲड करणार तेवढं या मिश्रणाला चकाकी खूप छान येते. बघू शकता मस्तपैकी हे सगळं मिश्रण आहे ते मध्यभागी गोळा होते, पसरत नाही आहे. म्हणजेच काय, आपल्याला मिश्रण आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे. पॅनमधून एका प्लेटमध्ये काढून हे सगळं मिश्रण थंड करून घेणार आहोत. तोपर्यंत इथे बघू शकता ते 10वाला डेअरी मिल्कच्या कॅडबरी असतात त्या 5 कॅडबरी घेतलेल्या आहेत मी, आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे. त्या पातेल्यावरती हा बाऊल ठेवून आपल्याला ही जी कॅडबरी आहे ती मेल्ट करून घ्यायची आहे. त्याऐवजी तुम्ही डार्क कंपाऊंड चॉकलेटसुद्धा वापरू शकता. नसेल तर या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये चॉकलेट गनाश तयार करू शकता. हे जे गनाश तयार केलेलं आहे ते सुद्धा थंड करून घ्यायचं आहे. बघू शकता पूर्णपणे थंड झाल्यानंतर या गनाशमध्ये थोडासा घट्टसरपणा येतो. आणि जे आपण हे मिश्रण तयार केलं होतं ते एका प्लेटमध्ये काढून फॅनच्या हवेखाली मी 15 मिनटं थंड करून घेतलेलं आहे. एका जागी गोळा करून पुन्हा याच्यावरती 1 चमचा तूप सोडून हे व्यवस्थित आपल्याला वळून घ्यायचं आहे. बघू शकता किती चकाकी आलेली आहे. या पद्धतीने मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे, तेल लावून मोल्डला ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या पद्धतीने थोडंसं आपलं जे चॉकलेटचं मिश्रण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. खरंच सांगते मंडळी, हे मोदक चवीला खूप छान लागतात. तुम्ही लहान मुलांना जर का बनवून दिले या पद्धतीने चॉकलेट किंवा चॉकलेटचे मोदक तर ते विकतचे मोदक किंवा विकतची कॅडबरीसुद्धा मागणार नाहीत, एवढे मस्त लागतात हे मोदक. बघू शकता व्यवस्थित मोदकाला थोडं थोडं मिश्रण घेऊन आतल्या साईडने कोटिंग करून घेतलेलं आहे जे आपण चॉकलेट तयार केलं होतं. त्यानंतर हे चॉकलेट गनाश याच्यामध्ये चमच्याच्या साह्याने भरून घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडने थोडंसं चॉकलेट घेऊन आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का तो 6 मोदकाचा एकदम जो मोल्ड येतो एकसारखा तो असेल तर अगदी उत्तम. त्याच्यामध्ये काय करायचं, सगळे मोदक भरायचे आणि फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे, नंतरून काढायचे. एकदम परफेक्ट असे मोदक तयार होतात. माझ्याकडे सिंगलच होता त्याच्यामुळे तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवते आहे. मस्तपैकी खालच्या साईडने कवर करून घेतल्यानंतर परफेक्ट असे चॉकलेट मोदक तयार आहेत. इथे मी मोदक आहे तो पटकन लगेच काढून दाखवला आहे. तुम्ही काय करू शकता, मोदकाच्या मोल्डमध्ये सगळं मिश्रण भरून पॅक करून 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता सेट होण्यासाठी आणि त्यानंतर काढू शकता. परफेक्ट असा मोदक आपला बनवून तयार होतो. सगळे मोदक मी सुरुवातीला तयार करून घेतले होते आणि नंतर फ्रीजमध्ये फक्त 10 मिनटासाठी सेट करून घेतलेले होते. तुमच्याकडे जर का जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळासाठी सुद्धा सेट करू शकता. फक्त 10 मिनटामध्ये बघू शकता मस्तपैकी परफेक्ट असा चॉकलेट मोदक बनवून तयार आहे. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत गोडधोड अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.